जय श्री महाकाल. खूप लोकांना असं वाटत असेल की बद्रीनाथ आपले भोलेनाथचे अवतार आहेत, पण बद्रीनाथ भोलेनाथचे अवतार नाहीत, तर आपले भगवान विष्णूचे अवतार आहेत. कारण की भगवान विष्णू तिथं बद्रीनाथ आहे तिथं कठोर प्रार्थना करत होते. नंतर तिने एका लहान मुलामध्ये रूपांतर घेतलं. तर खरं तर भोलेनाथ आणि आपली पार होती, कारण बद्रीनाथ आहे ना तर ते इथं बसायचे. नंतर भगवान विष्णूने नंतर लहान मुलामध्ये रूपांतर घेतलं. तर आपले भोलेनाथ तर त्याने प्रार्थना करायसाठी ते जागा त्यासने दिली आणि ते आपले धाम आहे ना तिथे जाऊन बसले. खूप लोक असे प्रश्न पडतो की या कुंडीत गरम पाणी कुठून येतं. तुम्हाला जावतो हे थंडगार पाणी आहे ना, तेच पाणी ना कुंडीमधून खालून जातंय. काल माझं बोलणं झालं ते म्हणजे एवढी खाली खोल जागा आहे ना, तेच पाणी खाली जातंय, रिटून पाणी गरम होऊन या कुंडीमध्ये येतंय. बघू शकता पाणी ह्या साईडने येतंय. चला तर दोन साईडला कुंडी आहे त्या, आणि इथं माणूस स्नान केल्याशिवाय देवदर्शन माणूस जात नाही. कोण पण येणार इथं स्नान करणार आणि त्याच्यानंतर दर्शन जाणार. इथं बघू शकता. आणि कधी पण तुम्ही इथं आला बद्रीनाथला स्नान करत्या वेळी साबणाचा वापर करायचा नाही. हे बद्रीनाथ मंदिरपाशी कठोर प्रार्थना करत बसायचे असल्या थंडीचे. त्याचे थंडी वाचवण्यासाठी माता लक्ष्मीने एका झाडामध्ये रूपांतर घेतलं आणि त्याची झाडाची सावली दिली त्याची रक्षा करण्यासाठी. म्हणून मित्रांनो, बद्रीनाथ जे मंदिर आहे त्याला भगवान विष्णूचा धाम मानलं जातं आणि आपलं केदारनाथ जे मंदिर आहे त्याला भोलेनाथचा धाम मानलं जातं. चालतं, आज आपण इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, कारण शेअर नक्की करा.